होते पारंपरिक डबल बारी सामने, त्यावेळेला एकान 1.5 तास बारी करायची, दुसरं येतो तो 2 तास बारी करतो. पहिल्यांदा भारूड सांगा, आपण अजून आपल्या ताकद आहे भारूड सांगू शकतो. आज त्या दिवशी माझ्या मते जोगेश्वरीला एक झाली आणि ह्याला श्रीवर्धन डबल बारीच्या माध्यमातून भारूडही सांगितलेलं आहे. पारंपरिक डबल बारी करून खरोखर मजा येते. 2020 मध्ये काय कलियुगा वेळेनुसार करावी लागतं, पण पारंपरिकला एक रिंग भेटली का बुवा सरळ रिंग लागत जातात. बरोबर की नाही? तुमचा अनुभव जाणवा त्याच्यामुळे बाकी म्हणूनच, कारण केसांवरूनच अनुभव दिसतो माणसाक आपल्याला किती येतो. म्हणून आज आपल्याला एकत्र राहणं ही काळाची गरज आहे. तुम्ही सांगलाच तसं आमचा 2 वर्ष चालतं, पण पुढे आमचा राहा, बरोबर आहे ना? पण तू असा झाला की काय बरोबर सुयश करायला नको, दुसरं कोणतरी देतोय. तुम्ही सांगलाच ना, तुमका भाजक शकतोय. विषय असो कसं नाही, काय सांगल्यानी एक झेदरलेलो मी काहीतरी सांगल्यानी बाबा लिहून काढलंय. काय 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 सांगा. हा तू तसं विषय काय नाही, आपण कोणाकडे काय, पण आपल्यामध्ये तेवढी ताकद आहे कारण आपल्याकडे भजन आहे. त्याच्यामुळे आपण कधी कोणा घाबरत नाही. मुळात भजन नाही ना त्याका बोलान गिलान बारी करूची लागत, पण आपल्याकडे ज्याच्याकडे भजन आहे त्याका बोलान बारी करूची गरज नाही. पब्लिकला माहिती आहे बरोबर टाळी काही पडत ते, बरोबर की नाही काका? विद्वांसाठी एक काम माझ्याकडे असतं जीवला जा मागे त्यांनी जोर केलेलं आहे देवगडात. काय ते देवगडात त्यांना नाही मान्यता आंबे बिंबेची पेटी देतात ना त्यांना, अजूनच ठेवतात. के सामने गजरा फिर तन गजरा वरदरा. आणि तुमच्या बरोबर बारी केली, तुमचे ज्येष्ठ मध्ये तुमच्या बरोबर माझ्यामध्ये पहिले ईश्वरकर बघ सेकंड बारी तुमच्या बरोबर केली आणि त्याच्यानंतर अभिषेक शिरसाट आज तुमच्यासारख्या बुवांचा मान ठेवून बारी करणार. बाकी आताशी बरेच आहेत, पण अरे तुरीवर आपण कधी जाणार नाही एवढी तुमका शाश्वत गॅरंटी देत आहे. तुमका लागत असं मी कधी बोलणार नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून आज भजन हे ना झगडा ना कंटाळा गणरायाच्या दरबारी भजन पाहिजे. आपला जीव तरी आजकाल कोणाला अटॅक येतो. अटॅकचं प्रमाण इतकं वाढलेलं, पहिल्यांदाच्या काळात अटॅक नाही येत होते कारण फुगड्या तांदळाची पेस्ट खाल्ली जात होती. आता चिकन चाव चाव, बरोबर की नाही? परिस्थिती बदललेली आहे आणि पंचमहाभूतांनी आपल्याला आज आपल्या पहिल्यांदाच्या काळातले लोक 110 120 आमच्या काळात अजूनही आमच्या ताई ते म्हातारी
हाच मोडलेलो ती चोतरी पण अशी चालत असतात, पण आज ती 105 वय तिचा आत्ता हा म्हणजे परिस्थिती पहिल्यांदाची काळातली लोक तशी होती. आणि तसं म्हणून तसं खाणं जेवण आज गावच्या जर मुंबईत घरी असलात ना तर तुमचा जेवण जाऊचा नाही. त्यात जर तुम्ही गावात गेल्याच्या नंतर ना काम जरा वाय झडे असा वाय उचला ढवर केलास आणि जेव केलास तरी तुमका भूक लागते नाही. म्हणून गावचं वातावरण हे खूप चांगलं आहे. आज आपल्याला हिंदू संस्कृती आज हा मुलांचं गाव नाही माहिती आहे, आपला लिंगदैवत कोण माहिती नाही, ग्रामदैवत कोण माहिती नाही, कुलदैवत आपली कोणाक माहिती नाही, लहान पोरांना माहितीच नाही. ते जेव्हा एखाद्या पूजेक बसवताना गणेश पूजन किंवा घराकडे काहीतरी करूचा जाताना पूजेक बसवताना का ते विचारले मम्मा मन बाबू मम्मा का त्याच्यानंतर ते विचारतात तुझं बाबू ग्रामदैवत काय ते का माहिती नसतं. लग्न झालेल्या पोरांना माहिती नाही तर ते पूजेक बसवले तो बापाशी विचारलो बाबा तू आपलं काय हो. म्हणजे परिस्थिती आज आपल्याला जसं मुंबई आपण कामासाठी आणलेलं आहे चाकरमानी म्हणून आज चाकरमानी म्हणून आज आपण इकडे आलेले आहे. पण तसंच आपल्या मुलांना गाव आपलं कुलदैवत ग्रामदैवत हे दाखवणं खूप काळाची गरज आहे. तर त्यांना काय हो समजणार आहे. आज मुंबईमध्ये पोरगो असलो तो गावात जाणार आहे. परिस्थिती आज वापस गणपती गावात जातो रूमवर येऊ दारूची पार्टी करतो बरोबर की नाही. आणि 4 पोरा जमवले त्यांना आपला तडे बापूस गणपती बोलता अरे हो चांगलो गणपती घरात बोलता हा श्रावण सोडता. परिस्थिती आणि या परिस्थिती आणि हा परिस्थिती म्हणून आज येताना एकटे आलोय आणि जाताना देखील आपल्याला एकटं जायचंय. येताना रडत आलोय आणि जाताना आपण रडवतो. का रडवून जाऊ शकतो. पण ज्या वेळेला आपण पूर्व पुण्याई आज पुण्य कमवणार त्यावेळेला आपल्या पाठून लोक रडणार. जर आज आपण म्हणजे चांगलं दुसऱ्याचं जेव्हा चांगलं बघणार त्यावेळेला आपल्याला कुठेतरी मान वाटणार, त्यावेळेला लोक रडणार. जर दुसऱ्याचं वाईट करून गेला तर ते म्हणतात लवकर गेलो तर बरोबर. म्हणून परिस्थिती अगोदर सांगितलं की येताना आपण कोण बंगलो घेऊन नाही जाऊचो काय घेऊन नाही जाऊचो म्हणून परिस्थिती आहे. आणि या परिस्थितीनुसार येताना रडत आलं जाताना रडवून जायचं. पण हे जे कमवलेलं नाव आपण करवणार कारण संगत ही चांगली असायची लागतात. शेंगदाणा असलं ना तर शेंगदाणा जर बाटले बरोबर गेलो तर त्याची संगत चुकली. आणि तोच जर शेंगदाणा जर प्रसादी बरोबर येलो गुळा बरोबर येलो तर त्याची प्रसादी होतो. म्हणून संगत ही कायम महत्वाची आहे. बरोबर आहे की नाही. बघा बरोबर की नाही. आज प्रत्येकाने माणसाने आपल्या आपण कसं वागायचं कसं काय करायचं. आज हिंदू धर्म संस्कृती आज मराठा आरक्षण हे आपल्याला भेटणं काळाची गरज आहे हो. नाहीतर कोण विचारणार नाही. 10वी झाल्याच्या नंतर चांगले 90% मार्क असले तर परिस्थिती आहे. नाही तर आताशी तर इंग्लिश मीडियम त्यांना तर जॉनी यस पप्पा इथे सुद्धा गेलो पप्पा येडो बापा डायरेक्टली डॅड मॉम पॉप्स नावा काय काय भारी भारी येतो. आणि हे माका सांगतात लगीन करणार कधी लाडू वाटतं. आणि येऊन जाऊन लागणारच टेस्ट. देवा कोण असले तर तुम्ही एखादं देवा आवची काऊ झापून आहे करून घालते. खर्च करून काय वडील बसलेले
तुमच्याच बरोबर कोण एकटंच आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. रूम माझी बघता हे कधीपासून झाले मागच्या बाजूपासून पाठी लागले ते माझ्या लग्न कर म्हणून. हा पंचांगात बघता डिसेंबरच्या 22 तारखे घेऊ का म्हणतो. कुंडली पाठवून देते. कुंडलीची गरज नाही. मी कोण समोर आचार ते करूया चला बस. तुम्ही आता काय सांगतो तुमचं नाही तर जमलं डिझेल पुरवितो कोण आपल्याला रक्त कोण पुरवू शकत नाही. आज मंडळ झाली आणि मंडळांमधून आज आमच्याकडे विजय क्रीडा मंडळ प्रसिद्ध आहे म्हणजे रक्तदान. पण आपणच जर आता रक्तदान एखाद्या म्हाताऱ्या माणसात काहीतरी आजार झालो आणि पुरवला तर माका बरं वाटतं. पण एखाद्याला ऍक्सिडेंट करून जर पुरवला ना तर माका लई चक्रम डोक्याची चाल जातात. कारण परिस्थिती आजकाल मुलं दारू पण गाड्या चालवतात. रात्री जर तुम्ही गेलात या नाकाबंदीला किती जणांना पकडलेले असतात. भाडूच्या नाकाबंदी किती जण. आता जे देवसानी झाले तर काजूरवरून नाऊर स्टेशन वरून बाहेर येताना त्या रोडच्या बाहेरच 1,000 रुपये असतात. बाहेर राहत मोठमोठे लोक पिऊन असतात. बाहेर येऊन उभं असतात. घेत असतात आधी 15 दिवसापासून मी बघतोय. आणि परिस्थिती आहे दारू पिऊन ड्रायव्हिंग करणं खरं चुकीची गरज आहे. पण दारू पिऊनच कशा होईल.